हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ते म्हणतील परमात्मा निराकार आहे आणि म्हणतात गॉड इज फॉर्मलेस. त्यांनी तर पवित्र बायबल समजूनच घेतलेलं नाही. पवित्र बायबलमध्ये लिहिलं आहे की परमात्मा मनुष्य सदृश आहे आणि 6व्या दिवशी त्या परमेश्वराने म्हटलं की मी मनुष्याला माझ्याच रूपात उत्पन्न करीन आणि तसंच केलं. 6व्या दिवशी भगवंतानं मनुष्याला आपल्याच रूपात उत्पन्न केलं, नर आणि नारी बनवून त्यांची उत्पत्ती केली. आता पहा प्रमाण पवित्र बायबलमध्ये. पवित्र बायबल संपूर्ण जीवन अध्ययन बायबल. पवित्र बायबल संपूर्ण जीवन अध्ययन बायबल. संपादक आहेत डेव्हिड स्टुअर्ड इंग्रजी. प्रधान संपादक डोनाल्ड सी स्टाम्स MA MDiv. संयुक्त संपादक. हे सगळं लिहिलेलं आहे. हे USA मधून छापलं आहे. आता हे पहा उत्पत्ती, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात हे जेनेसिस. इथे सुरुवात होते. सुरुवातीला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली. पृथ्वी बेडौल आणि ओसाड पडली होती आणि खोल पाण्यावर अंधार पसरला होता आणि परमात्म्याचा आत्मा त्या पाण्यावर फिरत होता. जेव्हा परमेश्वराने म्हटलं की प्रकाश होऊ दे, तेव्हा सगळीकडे प्रकाश पसरला आणि परमेश्वराने प्रकाशाकडे पाहून म्हटलं की ठीक आहे. आणि मग परमेश्वराने प्रकाशाला अंधारापासून वेगळं केलं आणि परमेश्वराने प्रकाशाला दिवस आणि अंधाराला रात्र म्हटलं. संध्याकाळ झाली, मग पहाट झाली. पहाट म्हणजे सकाळ. अशा प्रकारे पहिल्या दिवसाची रचना केली प्रभूने, परमात्म्याने, परमेश्वराने. मग परमेश्वर म्हणाला पाण्यामध्ये असं अंतर पडावं, पाणी 2 भाग होईल आणि तसंच झालं. तर अशा प्रकारे संध्याकाळ झाली, पहाट झाली आणि दुसरा दिवस उजाडला. मग तिसऱ्या दिवशी अजून काही रचना केली आणि पहाट झाली, संध्याकाळ झाली आणि तिसरा दिवस झाला. हे पहा, संध्याकाळ झाली, पहाट झाली आणि चौथा दिवस उजाडला. अजून काही रचना केली परमात्म्याने, चौथा दिवस होऊन गेला. आता या पृष्ठ क्रमांक 5 वर आता अजून बरीचशी रचना केली परमेश्वराने आणि संध्याकाळ झाली, पहाट झाली आणि असा 5वा दिवस झाला. आता आपण 6वा दिवस वाचू. मग परमेश्वराने म्हटलं की मी मनुष्याला माझ्याच स्वरूपाच्या अनुसार माझ्या समान बनवेल आणि तो समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी आणि पाळीव प्राणी आणि साऱ्या पृथ्वीवर आणि सगळ्या रांगणाऱ्या जंतूंवर जे पृथ्वीवर फिरतात अधिकार ठेवेल, म्हणजे त्यांच्यापेक्षा बुद्धिमान असेल. तेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्या स्वरूपाप्रमाणे उत्पन्न केलं. आपल्याच रूपाच्या अनुसार परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं. नर आणि नारी करून त्याने मानवाची सृष्टी केली. आता पुण्यात्म्यांनो परत वाचा. तेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्याच स्वरूपानुसार उत्पन्न केलं. आपल्याच स्वरूपाच्या अनुसार परमेश्वराने त्याला उत्पन्न केलं. नर आणि नारीच्या रूपात मानवाची सृष्टी केली.
आता या पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथ अध्याय नंबर 1 मधील श्लोक नंबर 26 आहे हा. यात स्पष्ट केलं आहे की परमात्मा मनुष्यासारखा आहे. त्याने मनुष्याला आपल्यासारखं बनवलं आहे. नर आणि नारी रूपात त्याची उत्पत्ती केली. पुढे परमेश्वराने अजून एक कमाल केली आहे की मनुष्याला मांस खायचा आदेश त्या परमपित्याचा नाहीये, ज्याने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली, जो कुळांचा मालक आहे. पुढे पहा, याच उत्पत्ती ग्रंथात हा 26 नंबर आपण वाचला. 27 नंबरमध्ये की मनुष्य 26 आणि 27 मध्ये ही व्यवस्था सांगितली आहे. ह्या 27व्या श्लोकात लिहिलं आहे की तेव्हा परमेश्वराने मनुष्याला आपल्या स्वरूपाप्रमाणे निर्माण केलं. आपल्या रूपाच्या अनुसार परमेश्वराने मनुष्याला उत्पन्न केलं आणि नर आणि नारी रूपात मनुष्याची सृष्टी केली. आता 29व्या श्लोकात पहा. मग परमेश्वराने त्यांना सांगितलं, मनुष्यांना, ऐका, जितकी बिया धारण करणारी छोटी छोटी झाडं या सर्व पृथ्वीवर आहेत आणि जेवढ्या वृक्षांमध्ये बीज असणारी फळं असतात, हे सारं मी तुम्हाला दिलं आहे तुमच्या भोजनासाठी. आता पूर्ण परमात्म्याचा कोणताही आदेश नाही मांसाहार करायचा कोणत्याही मनुष्याला. आणि हे किती वाईट पद्धतीनं खातात हे ईसाई लोक. तेव्हा संध्याकाळ झाली, पहाट झाली आणि अशा प्रकारे 6वा दिवस पार पडला आणि खूप काही रचना केली यानंतर. आता 7वा दिवस पहा. अशी आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्या साऱ्या सेनेला बनवणं समाप्त झालं 6व्या दिवशी. आणि परमेश्वरानं त्याचं काम 7व्या दिवशी संपवलं. आणि त्याने आपलं सारं काम संपवून मग 7व्या दिवशी विश्रांती घेतली. आणि ह्या 7व्या दिवसाला त्यानं आशीर्वाद दिला, पवित्र ठरवलं. सृष्टीच्या साऱ्या रचनेच्या कामातून विश्राम घेतला. आता पवित्र बायबलमधून खूप सारी रहस्य जी आहेत पुढे येतील. यातून हेही तुमच्या समक्ष येईल की या तीनही देवता, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी, साऱ्या ब्रह्मांडांचे संचालक आहेत. आणि पवित्र ईसाई धर्माच्या इतिहासात सुद्धा त्यांचा उल्लेख आहे. भलेही त्यांची नावं घेतली नसतील, अन्य त्यांच्या भाषेत काहीही लिहू देत. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने आदम आणि हव्वाची उत्पत्ती केली जसं पवित्र बायबलमध्ये लिहिलं आहे. आणि मग मनुष्यांची रचना करून जे काही इथे बनवायचे होते त्यांना बनवून चंद्र, तारे, पृथ्वी इत्यादी. तर परमात्मा जो सर्व सृष्टीचा रचनाकार आहे त्याने तर विश्राम घेतला, वरच्या पदास निघून गेला. त्यानंतर इथे या काळ भगवंताने जबाबदारी स्वीकारली, ब्रह्मने, जो श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी यांचा पिता आहे. तर यामध्ये हे प्रमाण दाखवतो, काय लिहिलं आहे की आदम आणि हव्वा, आदम व्यक्तीचं नाव आहे आणि हव्वा त्याची पत्नी, या दोघांना या काळने आपला पुत्र ब्रह्माजींकडे सोपवलं. आता पुढे दाखवतो की परमात्मा साकार आहे की निराकार. तर त्या दोघांना, आदम आणि हव्वाला, स्वर्गामध्ये एका वाटिकेत राहण्यासाठी सोडून दिलं आणि त्यांना एक विशेष सूचना केली भगवंताने, येथील भगवंताने, की तुम्ही या वाटिकेच्या आत आणि कोणत्याही वृक्षाचं फळ तुम्ही खाऊ शकता, परंतु मध्यात उगवलेल्या झाडांची फळे खाऊ नका, कारण तुम्ही खाल तर मरून जाल. यात लिहिलंय की काही दिवसांनंतर एक साप आला. त्या सापाने त्यांना विचारलं, आदम आणि हव्वा यांना, हव्वाला म्हटलं की तुम्ही ह्या मधल्या झाडांची फळं का बरं खात नाही? तेव्हा हव्वाने सर्पाला सांगितलं की आम्हाला भगवंताने मनाई केली आहे
आणि म्हटलं आहे की जर आम्ही ह्या मधल्या झाडांची फळं खाल्ली तर आमचा मृत्यू होईल. तर सर्प म्हणाला की नाही, असं होणार नाही. हा भगवान तुम्हाला फसवत आहे. तुम्ही मरणार नाही, तर तुम्हाला चांगलं आणि वाईट यांचं ज्ञान होईल ही फळं खाल्ल्याने. याचमुळे भगवंताने तुम्हाला अंधारात ठेवलं आहे की जर तुम्ही ही मधली फळं, ह्या मधल्या वृक्षाची फळं खाऊन स्वतःच्या अस्तित्वाला जाणून घ्याल, ते त्याला नको आहे. आता हव्वाने त्या मधल्या वृक्षाचं फळ तोडलं, स्वतःही खाल्लं आणि आपल्या पतीलाही खाऊ घातलं. त्यावेळी ते दोघेही नग्न होते आणि त्यांची अशी बुद्धी होती की ते एकमेकांपासून लाजत नव्हते. ते फळ खाल्ल्यानं त्यांना जाणीव झाली की आपण असं नाही राहिलं पाहिजे. तर त्यांनी अंजिराची पानं असतात अशी मोठी मोठी, त्या पानांना तोडलं आणि आपल्या शरीरावर बांधलं. लिहिलं आहे या पवित्र बायबलमध्ये की संध्याकाळच्या वेळी भगवान आले वाटिकेत फेरफटका मारण्यासाठी आणि त्यांनी आवाज दिला की आदम आणि हव्वा, तुम्ही कुठे आहात? भगवंताला पाहून त्याची चाहूल लागताच ते लपून बसले वृक्षांच्या मध्ये आणि म्हणू लागले की आम्ही इथे बसलो आहोत, आम्हाला तुमच्यासमोर यायची लाज वाटते कारण की आम्ही नग्न आहोत. तर भगवंत म्हणाले की तुम्ही मधल्या झाडाचं फळ खाल्लं का? ते म्हणाले की हो, आम्ही त्या मधल्या झाडाचं फळ खाल्लं, ज्यामुळे आता आम्हाला एक दुसऱ्यासमोर यायला लाज वाटू लागली आहे. यामुळे भगवान नाराज झाले आणि म्हणाले की तुम्हाला कुणी सांगितलं या झाडाचं फळ खायला? हव्वा म्हणाली की सर्पाने सांगितलं, सापाने. आता पुण्यात्म्यांनो, आपल्याला यातील आपल्यासाठी महत्त्वाचं तेवढंच घ्यायचं आहे. हे मोठे सद्ग्रंथ आहेत, मोठं वन आहे, आध्यात्मिक वन. आणि आध्यात्मिक वनातून आपल्याला जी औषधी पाहिजे आपल्या रोग निवारणासाठी तेवढीच काढून घेऊ. बाकी ठीक आहे, हिरवगार तर आहेच ते. तुम्हाला अजून हे दाखवतो की भगवान वाटिकेत फेरफटका मारत होते आणि हेही दाखवतो पवित्र बायबलमध्ये की त्याने म्हटलं की आता ह्या मधल्या झाडाचं फळ खाल्ल्याने हा मनुष्य बुद्धिमान झाला आहे आणि कुठे असं ना हो की जीवनाच्या वृक्षाचं फळही हे खाऊन टाकतील आणि अमर होतील. म्हणून त्यांना वाटिकेतून बाहेर काढलं त्यांना आणि त्यांच्यासाठी कातड्याचे कपडे बनवले भगवंताने. तर भगवान निराकार कुठून झाला? कुठून झाला निराकार? हा कुठून आणला हा सिद्धांत? हे पहा, हे आपण वाचत आहोत पवित्र बायबल आणि जेनेसिस 3 म्हणजे 3रा अध्याय, मनुष्याचं पतन, पृष्ठ क्रमांक 9 वर. तिथे यहोवा परमेश्वराने जेवढे काही पशु बनवले होते त्या सगळ्यात सर्प धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, काय हे खरं आहे का की परमेश्वर असं म्हणाला की तुम्ही या वाटिकेतील कोण्या वृक्षाचं फळ खाऊ नका? स्त्री सर्पाला म्हणाली, या वाटिकेतील वृक्षांची फळं आम्ही खाऊ शकतो, पण जो वृक्ष वाटिकेच्या मधोमध आहे त्याच्या फळाविषयी परमेश्वराने सांगितलं आहे की तुम्ही ते खाऊ तर नकाच, पण स्पर्शही करू नका, नाहीतर मराल. तेव्हा सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही नक्कीच मरणार नाही. परमेश्वर तर हे जाणतो की ज्या दिवशी तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला चांगल्या वाईटाचं ज्ञान होऊन परमेश्वरासमान व्हाल. आता जेव्हा स्त्रीने पाहिलं की त्या वृक्षाचं फळ खाण्यासाठी चांगलं आहे आणि दिसण्यास मनभावक आणि बुद्धी देण्यासाठी योग्य असं आहे, तेव्हा तिने ते झाडावरून तोडून खाल्लं आणि आपल्या पतीलाही दिलं आणि त्यानंही खाल्लं. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले आणि त्यांना जाणीव झाली की ते नग्न आहेत. म्हणून त्यांनी अंजिराची पानं तोडून जोडून लंगोट बनवले. तेव्हा यहोवा परमेश्वर
दिवसाच्या थंड वेळी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी वाटिकेत फिरत होता. आता पहा, तेव्हा यहोवा परमेश्वर म्हणजे यहोवा म्हणा किंवा परमेश्वर म्हणा, जो दिवसाच्या शीतल वेळी वाटिकेत फिरत होता, भटकत होता, त्याचे शब्द त्यांना ऐकू आले, त्याच्या पावलांचा आवाज ऐकू आला. तेव्हा आदम आणि त्याची पत्नी वाटिकेतील वृक्षांच्या मध्ये लपले. वृक्षांच्या मध्ये यहोवा परमेश्वरापासून लपून बसले. तेव्हा यहोवा परमेश्वराने आवाज देत आदमला विचारलं, तू कुठे आहेस? ज्या भगवंताला हे समजत नाही की आदम कुठे आहे, मग सांगा तो परमात्मा आहे की नाही अशी शंका येईलच आपल्याला. तेव्हा यहोवा परमेश्वराने आवाज देत आदमला विचारलं, तू कुठे आहेस? त्याने म्हटलं की मी तुझे शब्द ऐकून घाबरलो, कारण मी नग्न होतो म्हणून लपून बसलो. आता तो म्हणतो, कोण म्हणतो? यहोवा परमेश्वर म्हणतो की कुणी तुला सांगितलं की तू नग्न आहेस? ज्या वृक्षाचं फळ खाण्यास मी तुला मनाई केली होती, काय तू त्याचं फळ खाल्लंयस? आदम म्हणाला, ज्या स्त्रीला तू माझ्याबरोबर राहण्यासाठी दिलं आहेस, तिनंच त्या वृक्षाचं फळ मला दिलं आणि मी ते खाल्लं. तेव्हा यहोवा परमेश्वर स्त्रीला म्हणाला की तू हे काय केलंस? स्त्री म्हणाली की सर्पाने मला बोलण्यात फसवलं, तेव्हा मी ते खाल्लं. पृष्ठ क्रमांक 10 आता आपण पाहाल. उत्पत्ती ग्रंथ अध्याय 3 आणि 4 आपण वाचत आहोत. आता 3 चालू आहे. यात काय लिहिलंय की आदमने आपल्या पत्नीचं नाव हव्वा ठेवलं, कारण जेवढे मनुष्य जिवंत आहेत त्यांची आदिमाता तीच आहे. आणि यहोवा परमेश्वराने आदम आणि त्याच्या पत्नीसाठी चामड्याचे अंगरखे बनवून त्यांना परिधान केले. मग हा भगवान निराकार कुठून आहे? साऱ्या गोष्टी तर करतोय, त्याचे कपडे बनवतोय, फिरतोय, भटकतोय. मग यहोवा परमेश्वर म्हणाला की मनुष्य चांगल्या वाईटाचं ज्ञान प्राप्त करून आमच्यातीलच एक झाला आहे. आता भगवान एक वरून अनेक झाले आहेत. मग यहोवा परमेश्वर म्हणाला की मनुष्य चांगल्या वाईटाचं ज्ञान प्राप्त करून आमच्यातीलच एका समान झाला आहे. यावरून असं सिद्ध होतं की हे भगवान ह्याच तऱ्हेने एकापेक्षा अधिक आहेत. म्हणून आता असं न होवो की हे हात लांब करून जीवनाच्या वृक्षाचीही फळं तोडून खातील आणि सदैव जीवित राहतील. एक अजून प्रमाण दाखवतो याच पवित्र बायबलमध्ये. हे पहा, या पृष्ठ क्रमांक 11 सुद्धा हेच समर्थन आहे. हा उत्पत्ती ग्रंथ आहे. 4 आणि 5 अध्याय चालू आहेत. 5व्या अध्यायातही हेच स्पष्ट केले. सुरुवातीला आदमपासून नूहपर्यंत याचं यात वर्णन आहे. आदमची वंशावळ अशी आहे की जेव्हा परमेश्वराने मनुष्याची सृष्टी केली तेव्हा आपल्याच स्वरूपात त्याला बनवलं. आता दुसऱ्यांदा परत इथं प्रमाणित केलं आहे की परमेश्वराने मनुष्याची सृष्टी केली तेव्हा आपल्याच स्वरूपात त्याला बनवलं. त्याने नर आणि नारी रूपात मनुष्याची सृष्टी केली आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या सृष्टीच्या वेळेस त्याचं नाव आदम ठेवलं. आता स्पष्ट झालं. 2 वेळा परत सांगितलं. आता पुढे दाखवतो. हे 3 आहेत जे यांना कंट्रोल करतात. कुणाला? ईसाई धर्माला. हे पहा, ते 3 आहेत. 3चंही प्रमाण तुम्हाला देतो. हे पहा, हे आहे 24 पृष्ठ आणि तोच उत्पत्ती म्हणजे जेनेसिस 17-18. 3 अतिथी. अब्राहम मम्रेच्या बांबूच्या वृक्षांच्या मध्ये कडक उन्हात तंबूच्या दारात बसला होता. अब्राहम. तेव्हा यहोवाने त्याला दर्शन दिलं. त्याने वर पाहून दृष्टादृष्ट केली तेव्हा काय पाहिलं की 3 पुरुष त्याच्यासमोर उभे आहेत. हे 3 म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. जेव्हा त्याने त्यांना पाहिलं तेव्हा त्यांना भेट देण्यासाठी तंबूच्या दारातून पळत गेला आणि जमिनीवर पडून दंडवत केला आणि म्हणू लागला, हे प्रभू, जर माझ्यावर तुझी अनुग्रह दृष्टी आहे तर मी विनंती करतो, आपल्या ह्या दासापासून दूर जाऊ नका. मी थोडं पाणी आणतो आणि तुम्ही तुमचे पाय
धुवून या वृक्षाच्या खाली विश्राम करा. मग मी रोटीचा एक तुकडा घेऊन येतो. त्याने तुम्ही आपापल्या जीवाला तृप्त करा आणि त्यानंतरच पुढे जा, कारण तुम्ही तुमच्या दासापाशी याच कारणाने आला आहात. ते म्हणाले, जसं तू म्हणतोस तसंच कर. आता पहा पुण्यात्म्यांनो, या पवित्र बायबलमध्ये हे सिद्ध केलं आहे की परमात्मा मनुष्य सदृश्य आहे. तो साकार आहे, मनुष्यासारखा आहे, कारण त्याने मनुष्याची सृष्टी आपल्या स्वरूपाच्या अनुसार केली. दुसरा कॉन्सेप्ट हा स्पष्ट केला की 7व्या दिवसापर्यंत काम केलं, मग विश्राम केला आणि त्यानंतर या काळच्या हातात सगळा कारभार आला, ब्रह्मच्या हातात. आणि याने आपल्या 3ही पुत्रांना हा कारभार सांभाळायला दिला आहे, श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री शिवजी. आपण हेही पाहिलं की भगवान कोणत्याही दृष्टीने निराकार नाहीये, तो साकार आहे. पूर्ण परमात्माही साकार आहे, ज्याने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली. आणि पुढे हे देवता सुद्धा साकार आहेत, जो वाटिकेत फिरतो आहे, त्यांच्याशी बोलत आहे, आदम आणि हव्वा यांचे कपडे शिवत आहे. आणि मग अब्राहम नावाचे एक महापुरुष होऊन गेले ईसाई धर्मामध्ये. ह्या साऱ्या ईसाजींच्या पूर्वीच्या गोष्टी आहेत, आदमच्या नंतरच्या. तर त्याने पाहिलं की 3 भगवान समोर उभे आहेत, त्यांना दंडवत प्रणाम केला. तर परमात्मा निराकार कसा काय झाला? हा कुठून आणलाय सिद्धांत? हा होता लोकवेद. लोकवेद तो असतो जी दंतकथा असते, जी सद्ग्रंथांच्या विपरीत असते, त्याला लोकवेद म्हणतात. आता आपल्याला दाखवतो पवित्र कुराण शरीफमध्ये. आपण कोणत्याही मुसलमान धर्माच्या श्रद्धाळूला विचारा की अल्लाह कसा आहे, ते म्हणतील अल्लाह बेचूण आहे. बेचूण म्हणजे निराकार आहे. आता कबीर साहेब म्हणतात, खोजत खोजत था किया अंत कहा बेचून. ज्या पद्धतीने या परमात्म्याला ते शोधत आहेत त्याने तो मिळणार नाही, आणि शोधता शोधता थकले तर अंती म्हणाले की तो निराकार आहे, तो दिसतच नाही. आणि याच लोकवेदाने साऱ्या समाजात प्रवेश केला. आता पहा, पवित्र कुराण शरीफमध्ये परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. आणि पवित्र कुराण शरीफचं हे ज्ञान देणारा जो अल्लाह आहे, ज्या अल्लाहने पवित्र कुराण शरीफचं ज्ञान दिलं, तो मुसलमान धर्माचा फायनल गॉड आहे. तो अंतिम भगवान आहे. तो पूर्ण परमात्मा मानतात की तोच समर्थ शक्ती आहे, ज्याने कुराण शरीफचं ज्ञान हजरत महम्मदजींना दिलं. आता दाखवतो की तेच कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह म्हणतो की अजून एक सुप्रीम गॉड आहे आणि त्याचं ज्ञान मला सुद्धा नाही. म्हणजे कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह सुद्धा पूर्ण परमात्म्याच्या ज्ञानापासून अपरिचित आहे. त्यासाठी ऑप्शन सोडून दिले आहेत की कोण्या बाखबरला विचार. याच प्रकारे पवित्र श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 मधील श्लोक क्रमांक 34 मध्ये म्हटलं आहे, गीता ज्ञान देणारा अल्लाह सुद्धा तोच आहे आणि कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाहही तोच आहे. आता पवित्र श्रीमद भगवद्गीतेमधील अध्याय क्रमांक 4 मधील श्लोक 34 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला जे परमेश्वराने स्वयं येऊन आपल्या मुखाने सांगितलं आहे, 4थ्या अध्यायातील 32व्या श्लोकामध्ये त्याविषयी सांगितलं आहे, त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीला म्हणजे त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, सरळ मार्गाने प्रसन्न केल्याने ते तत्वदर्शी संत त्या परमात्म तत्वाचं ज्ञान देतील. यावरून असं सिद्ध होतं की पवित्र गीतेचं ज्ञान देणारा तो भगवान सुद्धा अपरिचित आहे त्या कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेजला आणि त्या परमअक्षर ब्रह्मला, पूर्ण परमात्म्याला. आता पहा पवित्र कुराण शरीफ. पहा पवित्र कुराण शरीफ. याच्याविषयी लिहिलं आहे की हे असं इल्हामी पुस्तक आहे ज्यात काही शंका घेण्याची शक्यता नाही.
भाव असा आहे म्हणण्यामागचा की यात जे लिहिलं आहे ते आम्हाला पूर्णपणे मान्य आहे. आता याच्यात मुतर्जम म्हणजे शास्त्रीय अरबी पद्धती नागरी लिपीमध्ये रूपांतरकार आहेत नंदकुमार अवस्थी. शेरवानी संस्करण. हे पण तेच प्रकरण आहे. प्रकाशक आहेत लखनौ किताबघर, मौसमबाग, सीतापूर रोड, लखनौ. आपण यातील सुरत फुरकानी 25 नंबर सुरत फुरकानी बघणार आहोत. हा 25 क्रमांक आहे. पृष्ठ क्रमांक 604 वर हे कुराण शरीफ. आणि इथे पहा, यातील 52 क्रमांकाच्या आयतपासून सुरुवात करूया. 52 पासून. फला तुतील काफिरिन व जाहिदहम बिही जिहादन कबीरन. आता या प्रकारे यांनी, ही तर आहे अरबी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली. ही आहे अरबी भाषा उर्दू भाषेमध्ये लिहिली आहे. उर्दू लिपीमध्ये हे सारे. आणि हीच भाषा जर हिंदीमध्ये लिहिली यांनी, जशा प्रकारे ही उर्दूमध्ये लिहिली आहे, भाषा ही अरबी आहे. याचा अनुवाद पण यांनी इथे केला आहे. पहा, हा 52 नंबर आहे. आता कुराण शरीफचे ज्ञान देणारा अल्लाह हजरत महम्मदजी यांना म्हणत आहे की ए पैगंबर, तू काफिरांचं म्हणणं ऐकू नकोस. आणि या कुराणातील सूचनांनुसार, म्हणजे मी तुला जे ज्ञान देत आहे त्याचा सामना चांगला जोर लावून कर. यांनी या कबीरचा अर्थ जिहादन कबीरन, यांनी कबीरचा अर्थ इथे मोठा असा केला आहे. आता कोणत्या ना कोणत्या अक्षराचा, शब्दाचा अर्थ तर असतोच. आता त्याचा वास्तविक अर्थ काय होतो ते हा दास सांगेल. याचा अर्थ असा आहे की हजरत महम्मदला कुराण शरीफ सांगणारा अल्लाह म्हणत आहे की जो कबीर नावाचा भगवान आहे, कबीरच अल्लाह आहे, ज्याला हे अल्लाहू अकबर म्हणतात. अल्लाह अकबर, अल्लाह कबीर. अल्लाह कबीरचा अर्थ आहे, हे करतात तो मोठा भगवान. ही होती यांच्याच शब्दात. आपण हे मानूया की तो मोठा भगवान आहे. ज्याच्याकडे कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह हजरत महम्मदला सांगत आहे की तो जो मोठा भगवान आहे त्याच्याविषयी हे अन्य व्यक्ती जे काफिर आहेत, जे त्या मोठ्या भगवंताला भजत नाहीत, ते काफिर आहेत आणि ते विश्वास करत नाहीत या गोष्टींवर ज्या मी तुला सांगत आहे की कबीर इज गॉड, की तो अल्लाह आहे, तो मोठा भगवान आहे. तर तू त्यांच्या बोलण्यात येऊ नकोस आणि माझ्याद्वारा दिल्या गेलेल्या या कुराण शरीफच्या ज्ञानावर विश्वास ठेव आणि त्यांचं म्हणणं ऐकू नकोस. यासाठी तू संघर्ष कर, कबीरसाठी संघर्ष कर. जिहादन कबीरन, या कबीर भगवानसाठी. कबीर अल्लाह, जे कबीर अल्लाह आहेत ते कबीर परमात्मा आहेत, साऱ्या सृष्टीचे रचनाकार आहेत. तू माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेव. आणि हे काफिर मानत नाहीत या कबीरला, या भगवंताला, त्या समर्थ शक्तीला. तू त्यांच्या बोलण्याला फसू नकोस आणि माझ्याद्वारे दिल्या गेलेल्या या कुराण शरीफमधील सूचनांवर विश्वास ठेव आणि त्यांच्यासाठी संघर्ष कर. भांडू नकोस. जिहादचा अर्थ काही भांडणं नाही, संघर्ष कर. भले ते तुला त्रास देवोत, दुःखी करोत, पण तू त्यांचं म्हणणं ऐकू नकोस, एवढीच गोष्ट. आता इथे जो कबीर शब्द आहे, कबीरन शब्द आहे, तर दुसरी कुराण मजीद आहे, पवित्र मजीद आहे, ती दाखवतो. पवित्र कुराण शरीफ आणि कुराण मजीदमध्ये बस नावाचं अंतर आहे, जशास तसं अक्षर आहे. ओळीमध्ये सुद्धा फरक नाहीये. तरीही यातून खूप सारा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. हे पहा, हे आहे पवित्र कुराण मजीद. प्रकाशक आहेत आसिफ बुक डेपो, 422 मटिया महल,
जामा मस्जिद दिल्ली 6, कुराण मजिद हिंदी मुतरजम मा अरबी मतन तर्जुमा मौलाना फतेह मोहम्मद खां साहेब जालंधरी, तसीही मौलाना अब्दुल मजीद सरवर साहिब, प्रकाशक आहेत फरीद बुक डेपो प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली. ही आहे सुरत फुरकानी जशीच्या तशी, सुरत फुरकानी 25. आणि हे कुराण मजीद पृष्ठ 576 वर. हे पहा, हे जसेच्या तसे आहे, यात काही फरक नाहीये. ही अरबी भाषा उर्दूमध्ये लिहिली आहे आणि हीच अरबी भाषा हिंदी देवनागरी लिपीमध्ये लिहिली आहे. ही 52वी आयत तुम्हाला दाखवतो. फला तुतिअन काफिरीन न जाहिदम बिही जिहादन कबीरा. त्यात कबीरन लिहिलं आहे, केवळ इथे कबीरा लिहिलं आहे, तर आपण याला कबीर म्हणू, सरळ कबीर. तो कबीर अल्लाह आहे. आता आपण याच्यातून एवढंच पाहणार आहोत. आता आपण परत पवित्र कुराण शरीफमध्येच पुढे जाऊया. याच्यात फक्त एवढाच कॉन्सेप्ट क्लिअर करायचा होता. कबीरन म्हणा वा कबीर म्हणा वा कबीरा म्हणा, अर्थ त्याचा एकच आहे. आता पहा, आपण परत कुराण शरीफवर येऊया. हे पहा, हे कुराण शरीफ आपण परत पाहत आहोत. हा ग्रंथ हे तेच आहे कुराण शरीफ. आता इथे आपण सुरत फुरकानी 25 पृष्ठ क्रमांक 604 वर, आणि ही इथे खाली आहे 52वी आयत. इथे कबीरन लिहिलं आहे, तिकडे कबीरा लिहिलं आहे स्पष्ट. फला तुतियन काफिरीन व जाहिदुम बिही जिहादन कबीरन, ही 52 क्रमांकाची आयत आहे. त्याचा खूप अनुवाद छान केला आहे यांनी. ऐ पैगंबर, तू काफिरांचे म्हणणे ऐकू नकोस आणि या कुराणातील गोष्टींशी, म्हणजे मी जे तुला ज्ञान देत आहे, त्यांचा सामना मोठ्या जोमाने कर. आता याचा अर्थ असा आहे की तो कबीर नामक परमात्मा आहे आणि हे काफिर मानत नाहीत की कबीर इज गॉड, आणि तूही त्यांचं म्हणणं ऐकू नकोस, संघर्ष कर यासाठी. आणि आता हे पहा, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 आयतांमध्ये किती स्पष्ट केलं आहे. हे पहा, ह्या 607 पृष्ठावर आपण 52वी आयत वाचली आहे. आता 53वी वाचूया. आणि तोच आहे कबीर नावाचा अल्लाह, तोच आहे ज्याने 2 समुद्रांना एकत्र केलं, एकाचं पाणी गोड तहान शमवणारं आणि एकाचं खारट कडू, आणि दोघांमध्ये एक मजबूत बांध भिंत बनवली. आता 54 वाचू. ही 53वी पूर्ण झाली. आणि तोच आहे ज्याने पाण्याच्या थेंबाने मनुष्याला जन्म दिला, मग त्याला साहिबे नसब म्हणजे कुणाचा मुलगा वा मुलगी, आणि सासरकडचा म्हणजे कुणाचा जावई वा सून बनवलं. आणि तुमचा परवरदिगार म्हणजे पहा, स्पष्ट केलं आहे. कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह हजरत महम्मदला म्हणत आहे की तुझा परवरदिगार कोणतीही गोष्ट करण्यास सक्षम आहे. सतगुरु जो चावे सो कर ही, 14 कोट दूत जमडर ही. आणि काफिर अल्लाहशिवाय अशांना पूजतात, अल्लाहशिवाय अशांना पूजतात जे ना त्यांना नफा मिळवून देतात आणि ना त्यांना नुकसान, म्हणजेच अन्य देवतांना पूजतात. त्यांना ना लाभ देऊ शकतात, नाही त्यांची हानी करू शकतात. ते काफिर आहेत. आणि काफिरांनी तर त्या परवरदिगाराला पाठ दाखवली आहे, तोंड फिरवून आहेत. आता 55वी वाचली. आता 56. ए पैगंबर, आम्ही तुला आनंदाची बातमी द्यायला आणि फक्त अजाबची भीती दाखवायला पाठवलं आहे. आता 57 मध्ये या लोकांना सांगा की मी तुझ्याशी या अल्लाहच्या हुकुमावरून काहीही मजदुरी मागत नाही. हवं असल्यास आपल्या परवरदिगारापर्यंत जाण्याचा रस्ता आपलासा कर. आता 58 नंबर आयतमध्ये, ए पैगंबर, त्या जिंदा चैतन्यावर
चैतन्य अर्थ केला, त्या जिंदावर विश्वास ठेव. कारण की कबीर परमेश्वरजी हजरत महम्मदला जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले होते. त्या जिंदावर भरोसा ठेव जो कधी मरणार नाहीये, तो अविनाशी आहे, आणि प्रशंसा करून त्याची पाकी म्हणजे पवित्रता सांगत रहा, त्याच्या महिम्याचं गुणगान करत रहा. आणि आपल्या अनुयायांच्या गुन्ह्यांची त्याला चांगली जाणीव आहे. आता पहा, यांनी ही 58 क्रमांकाची आयत आहे. इथे पहा, यांनी इथं खबीरा लिहिलंय. खबीरा, याला कबीरा म्हणा, खबीरा म्हणा, अकबर म्हणा, एकच अर्थ बनतो. यात लिहिलंय की कबीरा नामक परमात्मा इबादीह कबीरा. ओहो, इबादत, इबादत म्हणजे पूजा, इबादीह म्हणजे पूजेच्या योग्य, तो कबीरा आहे. तो कबीर नावाचा परमात्मा, याला कबीर म्हणा, खबीर म्हणा. इबादीह म्हणजे इबादत, इबादत म्हणजे पूजा, इबादीह म्हणजे पूजेच्या योग्य, तो कबीर परमात्मा. ही 58वी आयत आहे. पुढे पहा, याचा यांनी जो अर्थ केला आहे तो वाचूया. ए पैगंबर, त्या जिंदावर विश्वास ठेव जो जिंदा महात्म्याच्या रूपाने तुला भेटला होता, जो कधी मरणार नाहीये, जो वास्तवात अविनाशी आहे, आणि प्रशंसा करून त्याची पवित्रता सांगत रहा. आणि आपल्या अनुयायांच्या गुन्ह्यांची म्हणजे आपल्या भक्तांच्या पापांचा तो नाश करतो. इथे यांनी कबीरचा अर्थ मोठा असा केला आहे. मोठा, जास्त म्हणा, मोठा म्हणा, खूप म्हणा. खबरदार आहे म्हणजे माहिती आहे, तो नष्ट करतो. आणि या 59 मध्ये तर कमाल केली आहे. आणि तो कबीर नावाचा अल्लाह तोच आहे ज्याने आकाश, जमीन आणि जे काही याच्यामध्ये आहे ते सारे 6 दिवसात निर्माण केले, मग तख्तावर जाऊन विराजमान झाला. तेच पवित्र बायबल सांगत आहे की 6 दिवसात सृष्टी केली, 7व्या दिवशी विश्राम केला. आणि हेच पवित्र कुराण शरीफ सांगत आहे की ज्याने आकाश, जमीन आणि जे काही त्याच्यामध्ये आहे ते सारे 6 दिवसात पैदा केले आणि मग सिंहासनावर जाऊन विराजमान झाला, तो अल्लाह मोठा. हे लिहायचं आहे की तो अल्लाह कबीर. 59 मध्ये पहा, इथे अर्रमानू, अर्रमानू फसअल बिही खबीरन. आता या खबीरनचा अर्थ यांनी मोठा केला की तो अल्लाह श्रेष्ठ, अल्लाह कबीर. इथं लिहायला हवं होतं की अल्लाह कबीर आहे. हे पहा. आता आपण 59 वर येऊया. ज्याने आकाश, जमीन आणि त्यांच्यामध्ये जे काही आहे ते सर्व 6 दिवसात निर्माण केलं, मग सिंहासनावर जाऊन विराजमान झाला, तो अल्लाह कबीर. अल्लाह कबीर लिहायला हवं होतं, तो अल्लाह कबीर. यांनी अल्लाह बडा असं केलं, तो अल्लाहू अकबर आहे. हे म्हणतात तो अल्लाहू अकबर आहे, कबीर मोठा आहे, रहमान आहे, दयाळू आहे. तर त्याची खबर आता इथं स्पष्ट झालं की पवित्र कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह, मुसलमान धर्म ज्याला अल्लाह मानतात आणि पैगंबर हजरत महम्मद सुद्धा ज्याला आपला अल्लाह मानतात, ते म्हणत आहेत की त्या कबीर नावाच्या परमात्म्याचे, ज्याने 6 दिवसात सृष्टी केली आणि तख्तावर जाऊन विराजमान झाला, तर त्याची माहिती कोणा बाखबर तत्वदर्शी संताला, माहितगाराला जाऊन विचारा. पवित्र कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह सुद्धा त्या परमात्म्याच्या ज्ञानाला अपरिचित आहे. इति सिद्धम. आता पुण्यात्म्यांनो, या दोन्ही धर्मांच्या, ईसाई धर्म आणि मुसलमान धर्माच्या पवित्र सद्ग्रंथांनी मिळून हे स्पष्ट केलं की तो परमात्मा सशरीर आहे, नर आकार आहे, सशरीर आहे आणि त्याचं नाव कबीर आहे. तो साकार आहे. तर निराकार बेचून कसा काय झाला प्रभू? हा लोकवेद होता, दंतकथा होती, शास्त्रांना समजून न घेता ऐकलेलं मौखिक ज्ञान आपण प्रचलित केलं होतं आणि त्यावर विसंबून होतो. आता आपण येऊया पवित्र हिंदू धर्माच्या सद्ग्रंथांवर.
पवित्र हिंदू धर्माचे सद्ग्रंथ मानले जातात पवित्र 4ही वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 18 पुराण. यातील सर्वात श्रेष्ठ पवित्र वेद आणि पवित्र गीताजी यांनाच मानलं जातं. बाकीचे ज्ञान आहे पवित्र पुराणातलं, हे ज्ञान मिळतं जुळतं आहे. कुठे तर ब्रह्मने म्हटलं आहे, तर कुठे कोण्या ऋषींचा अनुभव पुराणात लिहिला आहे. त्यांची स्वतःची पण विधानं आहेत. तर वेदांचं ज्ञान आहे ते पूर्ण परमात्म्याने या ब्रह्मला दिलं होतं, त्याच्या अंतःकरणात फीड करून दिलं होतं. ते निर्मळ, पूर्णतः निर्मळ ज्ञान आहे, स्पष्ट ज्ञान आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता आहे तर तोच, पण याच्यात त्याने आपलं काही मत अजून दिलं आहे. पण वेदांचं ज्ञानही त्यात समाविष्ट केलं आहे. तर आपण आपल्या पवित्र वेदांमध्ये पाहिलं पाहिजे की परमात्मा कसा आहे. आणि आजपर्यंत जितके ऋषी महर्षी झाले आहेत ते सर्व हेच सांगतात की आम्ही वेदांचे जाणकार आहोत, आम्ही वेदांचा अभ्यास केला आहे आणि वेदांमध्ये परमात्मा निराकार लिहिला आहे. जेव्हा की वेदांमध्ये परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे असं लिहिलंय. नर आकार लिहिला आहे, मनुष्य तुल्य लिहिला आहे आणि त्याला सशरीर असल्याचं सांगितलंय. आता तुम्हाला समक्ष दाखवतो काही विचार. पुण्यात्म्यांनो, आत्तापर्यंत आपल्याला अनेक ऋषी, नकली महर्षी, मंडलेश्वरांनी मूर्ख बनवून ठेवलं होतं. ते केवळ संस्कृत भाषेला अवश्य जाणून होते, परंतु आध्यात्मिक ज्ञानापासून पूर्णपणे अपरिचित होते. आणि कारण काय होतं की आपण मूर्ख का बनून राहिलो? कारण आपण संस्कृत भाषेला अपरिचित राहिलो. आपले पूर्वज ते अशिक्षित होते आणि शिक्षण ग्रहण करायचा अधिकार केवळ एकाच वर्गाला होता, एकाच वर्णाला होता, ब्राह्मण वर्णाला. आता त्यांनी जसं ज्ञान समजलं, वेदांना वाचलं आणि त्याचबरोबर स्वतःचा अनुभव मिसळून आपल्या पूर्वजांना सांगितला आणि त्यांनी तो अंतिम मानला की परमात्मा निराकार आहे. आणि या ब्राह्मणांना ते समजलं नाही. पंडित ऋषींचे वेद ते समजू शकले नाहीत. का समजू शकले नाहीत? कारण की त्यांना तो तत्वदर्शी संत भेटला नाही, जो गीतेतील अध्याय 4 मधील श्लोक 34 मध्ये ज्याच्याकडून ज्ञान जाणून घेण्यास सांगितलं आहे की परमात्म्याविषयी ज्ञान तोच सांगू शकतो. असंच पवित्र यजुर्वेद अध्याय क्रमांक 40 मधील श्लोक क्रमांक 10 पासून 13 पर्यंत हेच स्पष्ट केलं आहे की कोणी परमात्म्याला संभवात म्हणजे जन्म घेणारा म्हणतो, उत्पन्न होणारा मानतो, साकार श्रीकृष्ण आणि राम यांच्या स्वरूपात उदाहरणासाठी. आणि कोणी तो निराकार आहे असं सांगतो, तो जन्मच घेत नाही. हा परमात्मा साकार आहे, निराकार आहे, हे ज्ञान, ही माहिती सुद्धा तत्वदर्शी संत सांगेल, त्यांच्याकडून ऐका. आणि मग हे सांगितलं आहे की 10 पासून 13 पर्यंत, 11, 12, 13 मध्ये हे स्पष्ट केलं आहे की कोणी ज्याला अक्षरज्ञान झालं आहे कोणत्याही एका भाषेविषयीचं, तर त्याला विद्वान म्हणू लागतात. आणि ज्याला ज्ञान नाहीये, अक्षरज्ञान नाहीये, त्याला अविद्वान म्हणून टाकतात. विद्वान आणि अविद्वानाची परिभाषा सुद्धा तो तत्वदर्शी संत सांगेल, ती ऐका. आज हा दास तो तत्वदर्शी संत आहे जो परमात्म्याच्या दयेने या ज्ञानाशी परिचित झाला. आणि हा दास सांगेल की विद्वान कोणाला म्हणतात. विद्वान कबीर परमेश्वर होते. विद्वान परमेश्वर, परमपूज्य परमेश्वर कबीरजी होते, ज्यांना धानक आणि विणकर म्हणून, एक कवी म्हणून त्यांना इतिहासामध्ये बंद केलं होतं आणि त्यांना रिजेक्ट करून टाकलं होतं, कारण की ते अशिक्षित होते. ते सर्व वेदांचे ज्ञाता होते, सर्व सद्ग्रंथांचे ज्ञाता होते, सर्व ब्रह्मांडांचे रचनाकार होते, ते तत्वदर्शी संत होते, ते महाविद्वान होते. एक अक्षरज्ञान जाणल्याने, भाषाविशेष जाणल्याने व्यक्ती विद्वान नाही होऊ शकत.
कोणी संस्कृत भाषेमध्ये विद्वान आहे, इंग्रजी येत नाही, तर इंग्रजीमध्ये अविद्वान झाला? तर हे विद्वान आणि अविद्वान याची परिभाषा एक अक्षरज्ञान न असण्याने, एक अक्षरज्ञान असल्याने वा न होण्याने नाही स्पष्ट होत. आता इथे तुम्हाला एक कलियुगातील नकली महर्षी दयानंद यांच्याविषयी थोडंसं ज्ञान देतो. यांचा महिमा खूप प्रचलित होता. इथे कोणत्याही व्यक्तीला यांचं नाव जरासुद्धा विचारा आणि म्हणा की महर्षी दयानंदना असे असे वेदांचे ज्ञान नव्हते, तर साधारण व्यक्ती म्हणेल की नाही, ते तर मोठे विद्वान पुरुष होते, मोठे महात्मा होते, मोठे चांगले संस्कृतचे जाणकार होते. संस्कृतचे जाणकार असतील, परंतु वेदांच्या बाबतीत त्यांना कखसुद्धा माहिती नव्हतं. आता याचं थोडं अजून विवरण करतो, कारण जोपर्यंत आपण या नकलींना खोलात जाऊन समजून घेत नाही तर असलींना कसं ओळखणार. आता यांच्याच ग्रंथात लिहिलं आहे, पुण्यात्म्यांनो, जे या दासाला ज्ञान आहे, पुस्तक बनवलं, लिहिलं, तुम्ही ते वाचाल तर माझ्या ज्ञानाची माहिती होईल, मी किती विद्वान होतो की अविद्वान होतो, कारण मला जी माहिती होती ती पुस्तकात लिहिली, माझ्या मनातील सगळ्या गोष्टी. तर त्या पुस्तकाला मीच समजा, कारण मी माझं सारं ज्ञान त्यात भरलं. याच प्रकारे हे सत्यार्थ प्रकाश नावाचं एक पुस्तक महर्षी दयानंदजीद्वारा रचलं गेलं आहे. आता हे महर्षी दयानंद नाहीत, पण त्यांच्या आतील ज्या भावना होत्या, जो त्यांनी अनुभव घेतला जीवनात, तो सत्यार्थ प्रकाश नावाच्या पुस्तकात भरला. आज आपण हे वाचून अंदाज करू शकतो ते वेदांचे कितपत जाणकार होते आणि कसा त्यांचा अनुभव होता. पहा ह्या सत्यार्थ प्रकाशमध्ये. हे आहे सत्यार्थ प्रकाश. आणि हे आहेत महर्षी दयानंद. आता पहा, त्यांच्या या चित्राला पाहून माणूस बुडून मरेल यांच्यावर. मोठे विद्वान होते, मोठी साधना करत असेल. आता यातील ज्ञान दाखवतो तुम्हाला. हे कुठून छापलं आहे? हे आहे सत्यार्थ प्रकाश. याच्याविषयी काय लिहिलं आहे की वेद आदी विविध सदशास्त्र प्रमाणे समन्वितः. वेद आदी विविध सदशास्त्रांमधील प्रमाणांच्या आधारे याची रचना केली आहे. कुणी केली आहे? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य. महर्षी दयानंदांच्या नावामागे इतकी लांब फीत, आणि मग महर्षी दयानंद, आणि मग सरस्वती आणि स्वामी विरचित. आता याची फीत एवढी लांबलचक. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. हे स्वामीजींद्वारा लिहिलं गेलं आहे पुस्तक, विरचित आहे. आणि प्रकाशक आहेत वैदिक यतिमंडल दयानंद मठ, दीनानगर, पंजाब इथून. आणि छापलंय कुठे? हे छापलंय कुठे? आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गुहाना मार्ग, रोहतक, इथून छापलंय. आता याच्यात तुम्हाला 7व्या समुल्लासात घेऊन जातो. हा आहे सप्तम समुल्लास, म्हणजे 7वा समुल्लास. सत्यार्थ प्रकाश आहे. पृष्ठ 154 वर. या प्रकाशनाच्या 154व्या पृष्ठावर कुणी प्रश्न केला आहे की प्रश्न, ईश्वर साकार आहे की निराकार? उत्तर, स्वामी दयानंदांचं की निराकार. आणि 155व्या पानावर स्वतःच मान्य करत आहेत, त्याला साकार आहेत असं सांगतायत. कुणी प्रश्न केला स्वामी दयानंदांना, परमेश्वराची स्तुती, प्रार्थना आणि उपासना करावी की नाही? स्वामी दयानंद म्हणतात केली पाहिजे. तर प्रश्नकर्ता म्हणतोय स्तुती वगैरे करून ईश्वर आपला नियम सोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याची पापे नष्ट करेल काय? म्हणजे कोणी साधना भक्ती करेल तर भगवान त्याचे पापनाशन करेल का? स्वामीजी म्हणतात की नाही, साधना उपासना यामुळे पापनाश होत नाही. आता प्रश्नकर्ता म्हणत आहे की मग स्तुती प्रार्थना करायची आवश्यकता काय आहे जर भगवान पाप नष्ट करू शकत नाही?
जेव्हा पापकर्मामुळे दुःख मिळतं आणि दुःख निवारण भगवान करू शकत नाही कारण तो पापनाश करू शकत नाही, तर मग भगवंताच्या भक्तीची काय आवश्यकता आहे? आता स्वामीजी याचं उत्तर देत आहेत, त्यांच्या करण्याचं फळ दुसरंच आहे. प्रश्नकर्ता विचारतो, ते काय फळ आहे मग? स्वामी दयानंदांचं उत्तर पहा. स्तुतीमुळे ईश्वराविषयी प्रीती, त्याच्या गुणकारण स्वभावामुळे आपल्या गुणकर्म स्वभावामध्ये सुधारणा, प्रार्थनेमुळे निरअभिमानता, उत्साह आणि सहाय्य मिळते, उपासनेमुळे परब्रह्मची भेट आणि त्याचा साक्षात्कार होतो. अरे हे साक्षात्कार निराकाराचा कसा काय होईल? आणि भेट, त्या निराकाराची भेट कशी काय होईल? इथे स्वतःच म्हणत आहेत की त्याचा साक्षात्कार होतो उपासनेमुळे आणि पाप नाश होत नाही. आता पुण्यात्म्यांनो, हे असे महर्षी होते, यांना हे माहिती नाही. तुम्ही 154व्या पानावर निराकार सांगत आहात, 155वर सांगतायत की परब्रह्माची भेट होईल आणि त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. मग साक्षात्कार निराकाराचा कसा काय होईल? तत्वज्ञानहीन प्राणी असेच उलटे सुलटे बोलत असतात, ज्यांचा काही आधार नसतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? नीलम कृष्णा गोरेगावकर. आपण कुठून आलात? तालुका मानगाव, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 22 जुलै 2018 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर जशी महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने केली जाते, मंदिरात जाणे, नारळ वगैरे फोडणे, फुलं वगैरे अगरबत्ती वाहणे, जसं गणेशोत्सवाला का गणपती आणणे घरात, 5 दिवस त्यांची पूजा करणे, नवरात्र आलं का 9 दिवस उपवास करणे, तीर्थस्थळावर जाणे, अशी जी पारंपरिक पद्धतीने जी सगळी घरातली भक्ती करत होती त्याप्रमाणे आम्ही भक्ती करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, या भक्ती साधना आपण करत होतात. तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपण का स्वीकारला आणि त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली? ही सगळी भक्ती करताना आम्हाला असा लाभ कुठला झालेलाच नाही. घरात नुसते भांडण वगैरे व्हायचे, नुसतं द्वेष असायचा, चिडचिड व्हायची घरामध्ये. तर असं करताना संत रामपालजी महाराजांचे साधना चॅनलवरती सत्संग ऐकलं. त्याच्यामध्ये ज्ञानगंगा पुस्तकाचा उल्लेख झालेला होता. माझे मिस्टर बँकेमध्ये कामाला असताना त्यांना तिथे भगतजी जे होते त्यांनी पुस्तक दिलेलं ज्ञानगंगा म्हणून. ते पुस्तक ते घरी घेऊन आले. ते पुस्तक आम्ही वाचलं. त्याच्यामध्ये जी भक्ती आहे, संत रामपालजी महाराजांनी जी भक्ती लिहिलेली आहे शास्त्रानुसार, ती जेव्हा कळली तेव्हा अंगावर शहारे आले का आपण जी भक्ती करतोय ही चुकीची आहे. आपल्याला अशी शास्त्रानुकूल भक्ती केली पाहिजे. आपल्याला हे सत्संग, संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले पाहिजेत. ह्यांनी जे पुस्तकात दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला भक्ती करणे जरुरी आहे. त्यानुसार आज ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यावरती आम्ही घरात असंच माझ्या मिस्टरांना बोललो का हे सत्संग गुरुजींचे कुठे चालतात, आम्हाला सत्संग ऐकायचे आहेत. म्हणून आम्ही ठाण्यामध्ये 22 जुलैला सत्संग ऐकण्यासाठी म्हणून गेलो. तर तिथे परमात्मांनी दया केली, आम्हाला शरणामध्ये घेतले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे तुम्हाला सर्वप्रथम पुस्तकाच्या माध्यमातून कळालं आणि संत रामपालजी महाराजांनी प्रकाशित जे पुस्तक आहे ज्ञानगंगा हे तुम्ही वाचलं, त्याचप्रमाणे त्यांचं सत्संग ऐकलं. तर संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते असं काय आहे की ज्या ज्ञानाकडे आपण आकर्षित झालात आणि आपण तुरंतच त्यांच्या भक्तिमार्गात आलात? संत रामपालजी महाराजांनी ज्ञानगंगा पुस्तकामध्ये शास्त्रानुसार भक्ती सांगितलेली आहे, जे वेद वगैरे ह्याच्यावरती अनुकूल आहे. शास्त्रानुसार भक्ती कशी केली जाते ह्याचा उल्लेख झालेला आहे त्या पुस्तकामध्ये. आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग कुठे मिळेल, आपल्याला सद्भक्ती कशी मिळेल ह्याचा मेन उल्लेख त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे ते पुस्तक वाचल्यावर आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळतोय. ही भक्ती करून आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे शास्त्रोक्त ज्ञान आहे
ते आपल्याला पटलं आणि आपली धारणा झाली की आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावी, म्हणून आपण त्यांचा अनुग्रह घेतला. तर त्यानंतर जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जुडला आहात, तर त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या परिवाराला व आपल्याला काय काय अनुभव आले आणि काय काय त्यांच्यापासून आपल्याला समाधान किंवा लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांचे नामोपदेश घेतल्यापासून सर्वात मोठा लाभ म्हणजे सद्भक्ती मिळालेली आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळालेला आहे. आणि कुटुंबामध्ये आमच्या सतत दवाखाना चालू असायचा, छोटे मोठे आजार चालूच असायचे, महिन्याला डॉक्टरकडे जायलाच लागायचं. पण आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने एक ही गोळी न खाता, एक हे कुठलं औषध न घेता पूर्णपणे दवाखाना बंद झालेला आहे. आणि सगळ्यात मोठा लाभ असा की जेव्हा 2020मध्ये कोरोनाचा हाहाकार माजलेला, तेव्हा अशी परिस्थिती झालेली का लोक एवढी घाबरलेली का आता कोरोना आहे म्हटल्यावरती काय होते आणि काय नाही. ह्या वेळातच माझ्या मिस्टरांना कोरोना झालेला आणि त्यावेळी नगरपालिकेवाले जेव्हा घरी आले की तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहायला लागेल, तेव्हा भाजीपाला वगैरे काही न मिळता 14 दिवस आम्हाला क्वारंटाईन राहायला लागलं. आमचा संत रामपालजी महाराजांवर पूर्णपणे विश्वास होता की जे पण करतील ते आमचे संत रामपालजी महाराज करतील. आज त्यांच्या दयेने मिस्टरांना कुठली गोळी, कुठलं औषध, कुठलं काही न खातात परमात्म्यांनी, संत रामपालजी महाराजांनी त्यांना वाचवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा नगरपालिकेवाले आले की ते बोलले का तुम्ही ह्यांची रूम वेगळी ठेवा, ह्यांचं अंथरूण वेगळं ठेवा, ह्यांची भांडी वेगळी ठेवा, तेव्हा एक पूर्णपणे विश्वास ठेवून, संत रामपालजी महाराजांवर विश्वास ठेवून आम्ही हे कुठल्याही प्रकारचं काही केलं नाही. पूर्ण फॅमिली आम्ही एकत्र राहिलेलो आहोत आणि आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या दयेने आम्हाला कोणालाही, आमच्या केसालासुद्धा धक्का लागलेला नाही, कोणाला कोरोना झालाच नाही आहे. आणि आज परमात्म्यांच्या दयेने म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने माझ्या मिस्टरांना एक गोळी न खाता, कुठलं उपचार न करता परमात्म्यांनी त्यांना वाचवलेलं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे, त्यांच्या दयेमुळे आज कोरोनासारख्या महाराक्षसावर आपण व आपल्या परिवाराने मात केला आणि त्यातून आपण सुखरूप बाहेर आलात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण भक्त समुदायाला काय संदेश द्याल? संदेश तर परमात्मा देतात. आम्ही एक प्रार्थना करू इच्छितो की संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनल्स आहेत, त्याच्यावरती सत्संग चालतात. आणि मग मुख्य म्हणजे जे संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञानगंगा पुस्तक लिहिलेलं आहे ते तुम्ही जरूर वाचा. त्याच्यामध्ये जे मोक्षप्राप्तीचा मार्ग पण आहे आणि काय ज्ञान आहे, कशी आपण भक्ती केली पाहिजेत शास्त्रानुसार, त्याचं सगळं ज्ञान परमात्म्यांनी, संत रामपालजी महाराजांनी त्याच्यात दिलेलं आहे. तर एक प्रार्थना म्हणून ते ज्ञानगंगा पुस्तक जरूर वाचा. आणि संत रामपालजी महाराजांचे सत्संग सगळ्या चॅनल्सवर प्रसारित होत आहेत, जसं की फेसबुक, यूट्यूब, ट्विटरवरती. तिथे ज्या सत्संगमध्ये पट्टी चालतात त्या पट्टीवरती मोबाईल नंबर येतात, त्या नंबरवरती संपर्क साधल्यावर तुम्हाला जवळचे नामदान सेंटरचे नंबर मिळतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर खुललेले आहेत, तिथे जाऊन तुम्हाला निःशुल्क नामदीक्षा संत रामपालजी महाराजांकडून मिळेल. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.